झोपटे होणार. त्यासाठी आमच्या लोकांकडे पैसेच नाही आहेत, तर त्यांना 2.5 लाख रुपयाची शासनाकडून मदत व्हावी. काय दुसरी गोष्ट जी आपण जी जागा देणार आहे ती कायमस्वरूपी व्हावी आणि शासनाकडून त्यांना मान्यता मिळावी. आपल्या जनरल बॉडीला विषय तो घ्यावा, जनरल बॉडीला विषय मंजूर करून घेतला तर वर गेला तर त्याला मान्यता मिळेल. आणि लोक म्हणजे काय आमच्यातली आता बरेचसेच लोक सगळे हातावले असणारीच लोक काय, त्यांनी आम्हाला निवडून दिले, त्यांनी आम्हाला मतदान केले, परंतु आम्ही तिथं काम करू शकत नाही अध्यक्ष. कारण कसं आहे आपण आपल्याला निधी मागितला किंवा साहेबांना निधी मागितला तर साहेब म्हणतात किंवा तिथं पंतप्रधान आवास योजना होणार आहे, त्यामुळे तिथं निधी टाकता येत नाही. मग आम्ही काम करायचं कुठे? त्या अनुषंगाने तुम्ही आमचा जनरल बॉडीला विषय जर घेतला, त्याला मान्यता घेऊन जर वर शासनाकडे पाठवलं तर अगदी बरं होईल. आमचा आकाशवाणीचा विषय आज आम्ही अध्यक्षांना निवेदन दिलेलं आहे. झोपडपट्टीसाठी आमची झोपडपट्टी स्थायिक करण्यात यावी अशी विनंती केली आहे मी अध्यक्षांना. आपले सातारचे नगराध्यक्ष श्री अमोलजी मोहिते साहेब, तसेच उपनगराध्यक्ष DG बनकर साहेब, मुख्य अधिकारी विनोद जळक साहेब यांना आज आम्ही आकाशवाणी झोपडपट्टीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. कारण का की प्रभाग क्रमांक 8 हा कृषुंकू भाग होता, आता नगरपालिकेमध्ये आलेला आहे. आणि नगरपालिकेत आल्यानंतर प्रथमच आम्हाला माझ्या मिसेसला नगरसेवक म्हणून तिथं निवडून ह्या लोकांनी सर्व दिलेला आहे. परंतु आज आम्ही नगरसेवक असताना आज आम्हाला तिथं कामं करता येत नाही. कारण का की तिथं पंतप्रधान आवास योजना चालू आहे. आवास योजना चालू असल्याकारणानं आम्हाला तिथं निधी कुठलाही मिळत नाही. परंतु आम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की ती झोपडपट्टी प्रत्येक कुटुंबांना 500-500 स्क्वेअर फूट जागा आखून द्यावी आणि शासनाकडून 2.5 लाख रुपये निधी मंजूर करून मिळावा आमच्या लोकांना. जेणेकरून आता आवास योजनामध्ये आमच्या लोकांना घरं घेण्याची कॅपॅसिटी नाही आहे, ते घेऊ शकत नाही. कारण का सगळ्यांचं हातावरलं बोट आहे. त्या कारणानं आम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य अधिकाऱ्यांना निवेदनात म्हटलं आहे की आम्हाला आमच्या लोकांना 500-500 स्क्वेअर फूटची जागा द्या आणि 2.5 लाख रुपये प्रत्येकाला अनुदान मिळावं. त्या अनुषंगाने आम्ही आता मुख्य अधिकाऱ्यांना वगैरे निवेदन दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं जनरल बॉडीला हा विषय घेऊन तो शासनात दरबारी आपण पाठवूयात आणि लवकरात लवकर जर हा विषय जर मार्गी लागला तर आम्हाला तिथं आमच्या लोकांची सोय करता येईल. आता आम्हाला काही लोकांनी सांगितलं की बाबा काय नाही वरची घरं काढायची, परंतु आम्ही कोणताही शासन निर्णय आल्याशिवाय कोणत्याही घराला हात लावून देणार नाही. नगरसेविका माझी मिसेस असेल, मी असेल, पहिला काय असेल ते आमच्याशी सामना करावा लागेल आणि मग आमच्या घरांना हात लावायला लागेल. आम्ही कोणत्याही आमच्या झोपडपट्टी धारकावर अन्याय होऊन देणार नाही. आम्ही ही अध्यक्ष, उपाध्यक्षांना विनंती केलेली आहे आणि आमची एवढीच मागणी आहे की 500-500 स्क्वेअर फूटची जागा आमच्या लोकांना द्या आणि 2.5 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला म्हणजे घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपये मिळावे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. महाराज साहेबांना पण आम्ही निवेदन देणार आहे आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य अधिकाऱ्यांनी पण आम्हाला सकारात्मक हे दिलेलं आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर तुमची झोपडपट्टी स्थायिक करून देतो आणि प्रत्येकाला जे अनुदान आहे 2.5 लाख रुपये ते सुद्धा देण्याची तरतूद आम्ही करतो.